नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तर मित्रांनो, आज आम्ही देवदर्शनासाठी फॅमिलीसोबत बाहेर आलेलो आहे. आणि हे जे माझ्या पाठीमागे दिसतं तुम्हा सर्वांना माहिती आहे, हे कलूळ आहे मित्रांनो, ज्यामध्ये आपण आंघोळ हातपाय धुवून मग देवदर्शनासाठी जात असतो. हे कलूळ आपल्याला कुठेही बघायला भेटेल. कुठेही म्हणजे ज्यावेळेस आपण बाहेर देव दर्शनासाठी जात असतो त्यावेळेस आपल्याला प्रत्येक छोट्या देवाच्या जवळ आपल्याला हे कलूळ असे बघायला भेटतात. पियुष हा पूर्ण कलुळामध्ये फिरला, हातपाय धुवून थोडं मजा मस्ती केला आणि आम्ही आता दर्शनासाठी मंदिराकडे जात आहे. गावचं नाव खानापूरच आहे की खानापूर. मंदिर पण खूप जुनं आणि भव्य असं मंदिर आहे. मंदिराचा गाभारा पण खूप मोठा आहे. मंदिरामध्ये जात असताना थोडंसं इथे या ठिकाणी थोडं आपल्याला म्हणजे या नालीमध्ये दूध काय होतं की दुधासारखंच पांढरं असं होतं. थोडं नाली पण घाण होती, अस्वच्छता दिसली या ठिकाणी. थोडंसं हे काही बरं वाटलं नाही. पण नंतर काय मंदिर प्रशासन बघेल. नंतर पुढं आपण मंदिरामध्ये आपण प्रवेश केलो आणि प्रवेश करून मग मंदिरामध्ये स्वच्छता सगळं काही नीटनेटकं व्यवस्थित होतं. भंडारा उधळलेला भंडारा होता सगळा. खाली सगळीकडे पिवळं झालेलं होतं. मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आपण कॅमेरा बाहेर ठेवून आतमध्ये जाऊन दर्शन घेऊन नंतर बाहेर आपण मंदिराच्या चारी बाजून आपण प्रदक्षिणा घातली आणि आजूबाजूला काय काय आहे ते आपण बघितलं. या ठिकाणी रथ उभा केलेला आहे. ज्यावेळेस मैलामध्ये यात्रा भरली जाते त्या यात्रेच्या वेळेस या रथामध्ये देवाला बसून देवाची बहुतेक मिरवणूक काढली जात असेल. मंदिर पण मस्त आहे. आरोचं फिल्टर पाणी आहे पिण्यासाठी. हे माझ्या पाठीमागे जे उंबराचं झाड आहे, खूप खूप जुनं झाड दिसत आहे. आणि मंदिराच्या एका बाजूला संत ज्ञानेश्वर आणि संत बाळूमामा यांचे मोठी फोटो लावलेली होती. ते पण मस्त दिसत होते. मोठं असं परिसर मोठा आहे मंदिराचा. मंदिर पण खूप मोठं आहे. एकदम गावच्या बाहेर फक्त मंदिर आहे, त्यामुळे एकदम असं मस्त वाटतं. प्रसन्न वातावरण आहे मंदिराचं पण. या छोट्याशा मंदिरामध्ये आपण जे शिदा म्हणून घेऊन गेलेलो असतो सोबत, ते कोटंबे भरले जाते. या ठिकाणी आतमध्ये कोटंबे ठेवलेले आहेत. ते आपण भरून नेलेला शिदा त्या कोटंब्यामध्ये भरायचा असतो. ते कोटंब भरून आम्ही मंदिर फिरून थोडंसं बसून, हा बघा पियुष कसा भंडारा उधळतो. पियुष हा एक वेगळाच आहे. बाहेर कुठं फिरायला जायचं म्हणजे पियुष असा एकदम उत्स्फूर्तपणे निघतो. कुठला त्याला म्हणजे माणसाची आवश्यकताच पडत नाही. तो आपलं पुढं सगळ्यांना पुढं सगळ्यांच्या पुढं असतो. आम्ही म्हणतो लहान आहे त्याला धराव, पण ते असतो आपल्या धुंदीमध्ये. हे बाहेर आल्यानंतर मंदिराच्या बाहेर मोठी पार्किंग आहे आणि पार्किंगच्याच बाजूला हे एक ज्यामध्ये की आपण म्हणजे
बाहेरून दुरून लोक जे येतात ते स्वतः सोबत आणलेला शिदा त्या ठिकाणी स्वतः स्वयंपाक बनवून जेवण करतात. मग त्यांना एक बैठकीसाठी म्हणा त्यांचे ते रूम काढलेले आहे, त्या रूममध्ये ते थांबत असतात. आता पुढं आम्ही बिदरमध्ये आलो मित्रांनो. बिदरमध्ये आल्यानंतर आम्हाला आल्या पाणी भरपूर आहे, आतमध्ये मोबाईल नेता येत नाही असं समजल्यामुळं आम्ही मोबाईल जवळचं सगळं आमचं कॅमेरे मोबाईल सगळं आम्ही गाडीमध्ये ठेवून तसं दर्शनाला गेलो. दर्शन घेतलो. दर्शन घेत असताना बऱ्याच जणांनी काही जणांनी आणले होते मोबाईल हे ते. नंतर वाटलं की राव आपण पण मोबाईल कॅमेरा काही आणला असतं जमलं असतं, पण जाऊ द्या म्हटलं. आणि गाडी आणि मंदिर अंतर जास्त असल्यामुळे थोडं जाऊ दिलं आम्ही, काय म्हणजे तेवढं कॅमेऱ्याकडे केलं नाही. नंतर दर्शन करून आल्यानंतर थोडं दाखवण्यासाठी म्हणून आम्ही कोल्ड्रिंक्स, राजूला कोल्ड्रिंक्स घ्यायची होती, एकच घ्या म्हटली. मग थोडं मी घेतलं आणि थोडंसं तिला दिलं. मग तिने थोडी कोल्ड्रिंक घेऊन मग थोडं आम्ही यात्रा फिरून यात्रेमध्ये काय कसं काय थोडंसं फिरून यात्रा बघून मग यात्रेची सांगता करून आम्ही 4-4:30च्या अंदाजामध्ये आम्ही बिदरहून घराकडे निघण्यासाठी निघालो. यात्रा तशी मस्त होती. बिदर आणि मैलार हे दोन्ही एकाच रूटवरती असल्यामुळे मित्रांनो आपला कुणालाही जायचं असेल तर सरळ आहे ते. सरळ म्हणजे मैलार आणि बिदरचा अंतर 10 ते 12 किलोमीटर आहे, जवळच असल्यामुळे. आणि उदगीर साईडनं गेलेल्यांसाठी तर एकदम रस्त्यातच पडतं ते मैलारचं दर्शन करून पुढं बिदरचं दर्शन करून बिदरमध्ये थोडंफार फिरून करून येऊ शकतो. ज्याची त्याची इच्छा, काय करायचं काय नाही त्याचा प्रश्न असतो. मित्रांनो, आमच्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सोबतच सबस्क्राईब करून जे घंटीचं बटन असतं त्या घंटीच्या बटनला दाबा, म्हणजे आमचे पुढचे नवीन व्हिडिओ येतील त्यावेळेस तुम्हाला एक नोटिफिकेशन येतं. त्या नोटिफिकेशन तुम्हाला आमचे पुढचे व्हिडिओ पाहता येतील. चला मित्रांनो,